उजनीमधून भीमा नदी पात्रामध्ये शेती पिकाला व पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी आज चळे येथील ग्रामस्थांनी पंढरपूर तहसील कार्यालय व भीमा पाटबंधारे उजनी विभाग यांना निवेदन देण्यात आले। यावेळी येत्या 2 दिवसात पाणी न सोडल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला। तर भीमा पाटबंधारे विभागाने येत्या 2 दिवसात भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यात येणार असल्याचे सांगितले। चळे तालुका पंढरपूर येथील सर्व शेतकरी आमचे सर्व सहकारी आज या ठिकाणी तहसीलदार कार्यालय पंढरपूर इथं माननीय श्री तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन भीमा नदीमध्ये तात्काळ पाणी सोडावं या एकाच मागणीसाठी आम्ही सर्वजण आत्ता तहसीलदार साहेबांना भेटलो आहे। त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलं आहे। त्यांनी सांगितले की संबंधित ज्या विभाग आहे त्या विभागाकडे हे निवेदन आम्ही त्यांना पाठवू, पण गेले 15 एप्रिलला रोटेशननुसार कालवा समितीनुसार 15 तारखेला भीमा नदीमध्ये पाणी सुटणं अपेक्षित होतं। खरं तर भीमा नदीवर लाखो शेतकरी आहेत। पंढरपूर तालुक्याचा विचार केला तर 45 गाव आहे, हजारो हेक्टर जमीन ओलिताखाली येते आणि शेतीपूरक उद्योग त्याच्यावर वेगळेच आहे। त्याच्यामध्ये मग शेतकऱ्याचं पशुधन आहे, शेतमजूर आहे। या सरकारनं ते रोटेशनची पाळी चुकवून या तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकरी संसार उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेतली आहे। या गोष्टीचा चळे ग्रामस्थ या नात्यानं आम्ही तीव्र निषेध करतो आणि शासनाला विनंती करतो येत्या 2 दिवसामध्ये भीमा नदीमध्ये रोटेशननुसार पाणी सोडावं। आणि पालकमंत्र्यांनाही मी विनंती करेन की त्याने नदीमध्ये रोटेशनच नाही, नदीच्या लोकांच्या धरणावर हक्कच नाही, अशा बालिश गोष्टी अजिबात न करता नदीकाठा असो किंवा कॅनलचा असो हा शेतकरीच आहे। शेतकरी हा ह्या देशाचा मुख्य आर्थिक कणा आहे। अशा वेळी प्रशासनानं एक सकारात्मक भूमिका घ्यावी आणि 2 दिवसामध्ये पाणी सोडावं। हे धरण स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी शेतकऱ्यासाठी बांधलं होतं आणि त्याच्यावर पहिला हक्क हा शेतकऱ्याचा आहे। त्याच्यावर अनेक मोठी अर्थव्यवस्था पूरक त्याच्यावर अवलंबून आहे। अशा वेळी प्रशासनानं कुठलीही आडमोठी न भूमिका घेता 2 दिवसामध्ये निर्णय घ्यावा, अशा पद्धतीचं निवेदन माननीय श्री तहसीलदार साहेब पंढरपूर यांना आम्ही आता दिले। आणि ह्या निवेदनानंतर तुमचं काय उपोषण किंवा आंदोलनाचं काय नियोजन आहे का? या निवेदनानंतर 2 दिवसामध्ये जर नाही कारवाई झाली तर मग पंढरपूर तालुक्यातील 45 गावं असतील, वेगवेगळ्या संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, या सगळ्यांना भेटून 2 दिवसामध्ये एक आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, जेणेकरून एक तीव्र आंदोलन करून कायमस्वरूपी या नदीला कॅनलचा दर्जा मिळून रोटेशननुसार पाणी मिळालं पाहिजे। कारण ह्याच्यावर हजारो शेतकरी आहेत आणि पंढरपूर तालुक्यातील 45 गाव आहेत। आज चळे येथील सर्व ग्रामस्थांच्या वतीनं भीमा नदीमध्ये उजनी धरणातून पाणी सोडण्यासाठी मान्य तहसीलदार आणि भीमा पाटबंधारे विभाग यांना निवेदन देण्यात आले। कारण गेली 15 दिवस झालं नदी कोरडी पडली आहे, पण गेल्या 15 तारखेला नदीतून पाणी सुटणं अपेक्षित होतं, परंतु सुटलेलं नाही। हजारो हेक्टर क्षेत्र त्यामुळं पाण्याविना जळून चाललेली आहेत मोठी पिकं आणि त्यामुळं येत्या 2 दिवसात जर पाणी नाही सोडलं तर चळेसह पंढरपूर तालुक्यातील सर्व 45 गावं आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत आणि आम्ही चळे ग्रामस्थ 2 दिवसात जर शासनाने निर्णय नाही घेतला पाणी सोडण्याचा तर नदीपात्रामध्ये तीव्र आंदोलन करीत आहोत। कारण उजनी धरण ज्यावेळेस माननीय यशवंतराव चव्हाण यांनी उजनी धरणाची निर्मिती केली त्यावेळेस शेतकरी हा जगला पाहिजे, शेतीला पाणी मिळालं पाहिजे हाच हेतू ठेवून केले होते। आणि हे धरण होत असताना आमची हजारो एकर जमीन आम्ही त्या धरणग्रस्ताला दिलेली आहे आणि जर आज हे शासनकर्ते राज्यकर्ते म्हणत असले शेतीला पाणीच नाही तर ते कुठंतरी चुकीचं आहे आणि त्याचा मोबदला आम्हाला मिळाला पाहिजे, एवढीच आम्ही चळे ग्रामस्थाच्या वतीनं मागणी करत आहोत। पाणी सोडण्याबाबत चळे ग्रामस्थांचं निवेदन प्राप्त झालं आणि त्यांची पाणी दुष्काळी नदीत अजिबात पाणी नसल्यामुळे दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे तात्काळ पाणी सोडावं असं त्यांनी मागणी केली। सदर निवेदन वरिष्ठ करण्यास पाठवण्यात येत असून त्याच्यावर सकारात्मक कारवाई करण्यात येईल। साधारण भीमा नदीचं पाणी नाही सुटलं किंवा त्याची काय विलंब होतो नदीकाठचे किती हेक्टर क्षेत्र सध्या बाधित अंदाजे जवळपास नदीच्या ह्याच्यावर आपलं जवळ 1.5 लाख हेक्टर क्षेत्र आहे।
पाणी सुटण्याचं कधी होऊ शक्यता आहे काय किंवा लांबले कसं तुम्ही पाणी पाणी 1 ते 2 दिवसात सुटण्याची शक्यता आहे. सुटण्याची शक्यता आहे. मात्र जे 15 एप्रिलच्या आसपास इथून उन्हाळ्या हंगामाचं रब्बी हंगामाचं पाणी सुटलं तर ते पाणी लांबलं साधारण 10 दिवस आत्ता लांबले आणि इथून पाणी पोहोचेपर्यंत आणखी 4 दिवस जाणार. एकूण जो 15 दिवसाचा कालावधी आहे तो कालावधी विलंब काय होतोय सगळ्या गोष्टीला. कालवा सल्लागार समितीची बैठक झाली असून त्यात पाणी सोडण्याचं निश्चित झालेलं आहे. तथापि सदर शासन स्तरावर त्याची मान्यता आवश्यक असल्यामुळे शासनाची मान्यता आल्यानंतर पाणी सोडण्यात येत आहे. शासन काय विलंब करते आमचा प्रश्न तोच आहे व्यवस्थेत काही तांत्रिक कारण आहे. तांत्रिक अडचण आहे. एल निनो सारखी बाबा यावर्षी म्हणजे पाण्याची पाऊस पडण्याची शक्यता कमी असल्यामुळे व ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाण्याचं नियोजन करण्यासाठी शासनाच्या मंजुरी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाला प्रस्ताव सादर केला साधारण एकंदरीत 1 ते 2 दिवसामध्ये पाणी सुटेल सुटण्याची शक्यता आहे.